मग जर आता काहीतरी चुकीचं घडते तर ते तुम्ही दोघंच का डील करताय? कळू दे की सगळ्यांना, नाही का? हो, पण या सगळ्यात तू येत नाही ना, त्यामुळे प्लीज निघ इथून. ती कुठेही जाणार नाही आणि तू उगाच विषय बदलू नकोस. त्यापेक्षा खरं सांग काय आहे ते. तुम्ही का लपवाछपवी करताय? खरं काय ते सांगून टाका ना. समीर, तू माझा मुलगा आहे, बाकी कोणाकडून नाही, निदान तुझ्याकडून तर मी अपेक्षा करूच शकते ना. तुला सांगायचं नसेल तर तसं सांग, म्हणजे आम्ही परत विचारणार नाही तुला. तसं काही नाहीये. मग कसं आहे? का सांगत नाहीयेत खरं ते? का लपवताय? हा, दिदे, याच्या बायकोने सांगितलं असेल याला, यांना अजिबात काही कळू द्यायचं नाही. असं काही नाहीये, सांगतो मी फक्त एवढ्यासाठी सांगत नव्हतो कारण ते ऐकून तुम्हाला त्रास होईल म्हणून, पण सांगतो आता. हे सगळं आपल्या बाबतीत मुद्दामून घडवून आणलंय आणि विराजनी ते घडवलंय. का? विराज म्हणजे तुझे ते बॉस विराज कामत? वा, छान. हा समीर, तुझ्या या बायकोपायी तू त्यांच्याशी पंगा घेतला आणि आता त्याचा बदला म्हणून ते तुझे विराज सर हे असं वागतात, बरोबर ना? बरोबर ना? तरी आई म्हणत होती तिचं घर तर गेलंच आहे, पण ही ना आता आपलं घर घालवायला बसलीये. तसंच झालं. आणि जोपर्यंत तू समीरच्या आयुष्यात आहेस ना, तोपर्यंत समीरच्या आयुष्यात काहीही चांगलं होऊ शकत नाही. शांत 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 व्हा समीरचे, तुम्ही शांत व्हा. तुम्ही त्रास करून घेऊ नका स्वतःला. हे होणारच होतं ना. हे बघा, तुम्ही कुठलाही विषय कुठेही जोडू नका. अर्पिता मॅडमची काही चूक नाहीये. काही चूक नाहीये. हे एवढं सगळं घडतंय हिच्यामुळे आणि तू अजूनही म्हणतो काही चूक नाहीये. बरं ठीक आहे समीर. समीर, तुझ्याकडे फक्त 2 दिवस आहे आणि या 2 दिवसात हा जो काही प्रॉब्लेम झालाय ना त्याच्यावर तुला उपाय शोधायचा आहे. आणि शोधला नाहीस आणि समजा तुमचं हे समर्पिता किचन बंद झालं तर ते पुन्हा सुरू होणार नाही. मी ते सुरू होऊ देणार नाही. गपचूप आपली नोकरी शोधायची आणि आधी जसं घर चालायचं ना तडजोडीने, तसं घर चालवायचं. मला चालेल ते. आणि तुला काय संसार म्हणजे भातुकली वाटली? खेळ वाटला रोज नवनवीन प्रयोग करून बघायला? आज हे तर उद्या ते. ऐक, आपण ना मध्यमवर्गीय माणसं आहोत. आपल्याला हे रोज रोज नवीन प्रयोग परवडणार नाहीत. आणि ऐक, तुझ्या स्वप्नांसाठी आणि महत्वाकांक्षांसाठी मी माझ्या संसाराचं आणि माझ्या लेकराच्या आयुष्याचं मातेर होऊ देणार नाही. 2 दिवस आहेत तुझ्याकडे फक्त. चूक नाही म्हणे.